हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या काही छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि एक आहे सरप्राईज ब्लॉग. तर आम्ही चाललेलो आहे आता आईकडे, पण आईला काही माहीतच नाही आम्ही येतोय म्हणून. मी आणि सिया चालली. अरे सिया, सिया इकडे. सिया कुठे चालली? हा, गावाला चालली. हा हा, आईला सरप्राईज देणार आहे ना. तुला तिकडेच ठेवून येऊ ना. सियाला गावालाच ठेवून यायचं आता, आहे ना. आणि शाळेत कोण जाणार? मम्मी. अय्यो, मी जाऊ का शाळेत? माझी झाली बाबा शाळा शिकून. तुला नाही जायचं का? शाळा पडून येऊ नको म्हणलं तरी पण सिया येते माझ्यासोबत. काम होत थोडंसं, त्याच्यामुळे चाललंय आम्ही. आणि वन डेच जाऊन रिटर्न येणार आहे लगेच. अजून मला गुरुवारची देवीची पूजा पण मांडायची होती, पण आल्याच्या नंतर ना हे आपली झाली. आपली दररोजची देवपूजा वगैरे झाली. आणि लवकर नाही, आता आम्हाला लवकर जायचं होतं, म्हणजे 8-8:30ला जायचं होतं. थंडीमुळं पण नाही, आणि सियाचा हा नाही चाललं होतं. सियामुळं खरं तर उशीर झालेला आहे. आणि तब्येत बरी नाही, सर्दी ते झाली आहे. म्हटलं चला थोडंसं जरा ऊन पडल्याच्या नंतर ना मग थंडी पण थोडी कमी लागून गाडी टू व्हीलरवरती जायची, त्याच्यामुळं म्हटलं चला आता व्हिडिओ पण घ्यावा. मग ते इथं झाली माझी देवपूजा वगैरे करून. आणि आता मी चाललेली आहे निघणार आहे. आणि यूट्यूब फॅमिलीने सियाला किंडर जॉय द्या, आहे ना. सिया दाखवते किंडर जॉय, आणि सियाला खूप किंडर जॉय आवडतं. तिला काही सारखं देत नाही आम्ही, पण ती एवढं 2-3 दिवसापासून सारखं किंडर जॉय मागते, आहे ना. कोणी आणलं किंडर जॉय? मम्मीने. हो, तुला आवडतं? हा, पप्पाला नाश्ता केला का? नाश्ता झाला. तर मग चला आपण निघूया आता गावाकडं. आणि आईला काही माहिती नाही आहे तिथला. आता व्हिडिओ घेईल मी, मला रोडने काय व्हिडिओ शूट नाही करता यायचा, जेवढा जमेल तेवढा घेईल. आणि आईची रिॲक्शन पाहू आपण गावाकडे जाऊन काय. तर चला मग, ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तोपर्यंत बाय बाय. सियाचं झालं लगेच इथंच गाडी खेळायचं सुरुवात. सियाची गाडी ये पाहिजे. सियाची लगेच इथं गाडी सुरू खेळायची झाली होती, पण आता आपण चाललोय, आता उशीर झालाय. तर चला मग आपण जाऊया गावाकडे, हा ना सिया. गुड मॉर्निंग कर ना तू. गुड मॉर्निंग. हा, हे बघा सियाचं पाणी. सियाला पण सर्दी ताप ते येत होती, त्याच्यामुळे सियाचं पाणी घेतलेलं आहे. मुलं कधी पण पाणी माग. कुठे चालली? चला तर चला, सिया निघली आता गावाकडं. सिया आणि मी. बाय बाय. काय झालं सिया? मग तू पुढेच आहे ना. मी काढतो. चालू होती नाही तू. आम्ही चाललेलो आहे आता इकडं, निघलोय फायनली. आणि खूप ट्रॅफिक आहे. मी काढतो. चालू होती नाही तू. आम्ही जायला
तर हॅलो फ्रेंड्स, आम्ही पोहोचले आता फायनली गावाकडे आलोय. आणि इथं घरी आलं तर इथं कुणाचाच तपास नाही आहे. बाळ आई शेतात गेलेली वाटते, काहीतरी काम चालू आहे त्यांचं. खाली पाहिलं मी, घराला लॉक आहे. आता आवाज द्यायला जावं लागेल. आणि इथं आपली फुलं तोडलेली दिसते, ते मार्केटला न्यायसाठी बहुतेक आष्टर तोडून ठेवलाय. सिया काय कुठे? शेतात गेली वे. आता आईला आवाज दे ना मग. हा आता आता काय करायचं? चला मग जाऊया आपण आता आईकडं. आईकडे जाऊन चक्कर मारू. काय इथं हा जायचं ना आईकडं. चावी पण नाही दिसत इथं. आता फोन करावाच लागेल शेवटी आईला माहिती. तर चला आई नाही आहे आता, डायरेक्ट आईकडे जाऊ. आम्ही पाहिलं वरती इथं जाऊन, तर आईला बी ते कांदे ते लावते, ते बाहेर येतं तिच्या मागं है ना सिया. आणि सिया चालली आता. सिया आणि मी चालली शेतात, आहे ना सिया. तर चला आपण जाऊया आईकडं. चावी घेतली का? चल चल इकडून जाऊ. इकडं इकडं पाईप इकडून खाली बघ. सगळं गचपण गाईच. आता आई मला बघितल्यावर ते चाल भांडी घेऊन काढायचं काम चाललं असेल तिचं, है ना. मस्त असं वातावरण आहे. ऊन लागते, थंडी वाजते. वडील जर ते शेताचं गव्हावरती पाणी चालू वाटतंय तर काय तिकडून बघितलं. सियाला आवाज देती आई, है ना. भागो सिया, पला 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 पला. हा इथं मस्त हळूच 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 पडली होती सिया, लगेच गेली. इथं मस्त हरभरा आलाय. इकडे इथं कांदे गाठी अजून निभरलेले नसते. पण खायचं नाही, उपास आहे राव आज मला, गुरुवार त्याच्यामुळे. आई तिकडे कांदे लावत होते. आई तिकडून आली इकडं आम्हाला बघितल्यावर. चल सिया कुठं बघ, पॅन्टीत घुसते सगळे. सिया कुठं आली? कुठं आली तू? गुंडेगावला. पाच घेऊ का काढून? कसली? कांद्याची. हा एखादी म्हणजे कुठं का मग मी तवर पाणी विकळच तर कुठून कुठे ती. हा काय मग ते कशात नेऊ? हा ते पिशवीत. पिशवी आणलेली, पिशवीत टाक. सीएचं काम चालू आहे आई मागं. आई काढते, आम्ही आलोय. आणि आईने लगेच कांद्याची पात काढायला सुरू केली. तिकडं मुळे उपटून ठेवले, कोथिंबीर उपटून ठेवली. आहे सिया काय? काय सिया काय आहे बघ. कांद्याचं बी येतं त्याच्यामध्ये, आहे ना. हा तिने खालचे कांदे चांगले येत आहे ना. भाऊ काय करतात काय तिकडं. झोपले रोप उपटीता उपटीता. जा बाबाकडे घेऊन. सियाने उपटीला बाई मग खायला सियाचा, है ना. काय आहे? शेंगादाणे. तुला आवडते ना वल्ल्या शेंगा? खाली बघ, खाली बघ, हळूच 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 बघ ना. खाली सांडून, खाली सांडून. नीट पकड हातात, खाली पडन. बदलली आई. गावाला आले की सगळं फुकट असते. तिथं सगळं विकत घ्यावं लागतं. हीच पातीला 25 रुपयाला एक गड्डी, 25-30 रुपयाला एक गड्डी. ते चंपाषष्ठीच्या दिवशी 25 रुपयाला गड्डी होती. आणि इथं पातच पाते. गेली सिंह तिकडे शेंगा देऊन खायला आता.
परत चल चल ती कुत्रा घेशील लावून ते चलता सियाने घेतलेलं कीच शेंगा धुवून सियाचं चालू आहे शेंगा खायचं काम आहे ना सिया. हरभऱ्याचं कढई. हा अजून काय केलं सियानी. आता सियाला खायचे हरभऱ्याचे गाठे आहे ना. आणि ते आपला हरभरा. हा आणि ते आईचं घर. तू राहते ना आता आईपाशी राहते. हा चला चला आईने घेतलेलं की कोथिंबीर मला परत घेतले मुळे ही घेतले काय कांद्याची पात हरभरा आणि तिकडून भाऊनी पाहिलं मला मग लगेच भाऊ आले. यांना कोणालाच माहिती नव्हतं मी येणार आहे म्हणून. आम्ही अचानक आलोय सियान मी अचानक दौरा काढला आज गावाकडं. चला सगळे कुसावा घुसलेत पॅन्टमध्ये. ये तिथं वालाच्या शेंगा सिया म्हणते लागला जायचे. अयो केळीचं गड मस्त आलाय परत आणि आळूचे पानं पण छान आहेत. तो हे बघा सियाला परत आल्या केळी. परत आलाय दुसरा मस्त केळीचा गड आलाय केळीला. इकडे आपल्या पपया. आता पपई घेऊन जाणार सियाला खायला. इथं शेवगा आणि हे कशाचं झाड आहे खारकेचं झाड आहे. आणि सियाचं झाड खेळायला सुरू इथं है ना. ते आपली सिया म्हणती घराला कुलूप कोणी लावलंय. कुठं खाली होते काय तुम्ही. आम्हाला पाहिल्यावर आले ना. बोले सिया कोण आहे बाबा आहेत ना. आणि आले आम्ही पहिला आईकडे गेलो आणि लगेच जाणार आहे आम्ही आईला आणलं तर आईने लगेच सगळ्यात पहिले लगेच भाजीपाला काढला. जेवढं होतं तेवढं. आणि सियाने लगेच शेंगा उपटिले तिला खायला. भुईमुगाच्या वल्ल्या शेंगा खूप आवडत्या हा ना सिया. तसं नको घेऊ थांबते एक एक घे. हा कोथिंबीर मुळे कांद्याची पातून ते काढली. आता गेली परत ती वांगेन ते आणायला. वांगेन आवीचे पानं काढायला गेली आई. काय देऊन काय नाही होतं आईला. हा आणि सियाला नुसतं शेंगाच खायचे. ते सियाला शेंगा खूप आवडत. सियाचं झालं खेळायचं काम सुरू. धर सिया धर. आणि बाऊनला घ्यायचा गाणी ऐकायसाठी मोबाईल पाहू म्हणतात. मोबाईल घ्यायचा घ्यावा तसे तर 2,000-1,000पर्यंत येईल ना चांगला गाण्याचा. सिया इकडे सियाच झालं घ्यायचा. आईचं नुसतं ये भरू ते भरू चाललंय. आता कांदे बिंदे सगळं आईने काढून ठेवले. लसूण ती मांजर आली ना. हा आणि ओले हरभऱ्याची भाजी पण मला आज आहे उपवास. तर मला आज उपवास त्याच्यामुळे जेवायला वगैरे काही जेवण नाही करणार मी. काय उपवासाचं तर त्याच्यात केलेले आईनी नाही का. आणि आईने शेंगदाण्याचे लाडू केलेले आहेत. उपवास आहे आज गुरुवार आहे. आता मला खायचं नाही आणि त्यांना तर वळ सुताक. त्याच्यामुळे तिने काय पूजा वगैरे नाही केली गुरुवारची. तर आईने दिले ते मला आलेले लाडू खायला दिले ते. तर या तुम्ही पण सगळ्यांनी लाडू खाया. सियाला आणून ठेवली आईने मॅगी है ना. आईने मोठी मोठी मॅगी आणली होय सियाला. मग सियाची गाडी खुश है ना. सिया बसली का खाती पाव खाते ना. आईने आणलं का. आल्या लगेच सिया पाव खायला लागली. सियाला खायची इथं मॅगी आईने आणून ठेवली. ती सियाला मॅगी आणली म्हटलं मोठी मॅगी आणली सियाला है ना. हा बरं. चपाती खायची सिया पाव खाती. सियाना मी गावाकडे आलं का आमच्या आईला असं होतं काय करून काय नाही. त्यासाठी मॅगी आणली ना आईनी सियाला. कुठून आणली. मुंबईवरून आणली. मुंबई काय.
तर चला आता आम्ही चाललेलो आहे है ना आई. हम्म. आईच्या मागं बाय आहेत बिचारे तिकडून आले. हा घेतली इकडे घेतला भाजीपाला आणि ते पिशवी. हा ठेवली इकडे ते आणि फुलं ते. तर चला मग तोपर्यंत बाय बाय. आता आम्ही चाललोय परत घरी रिटर्न. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. सिया करती बाय. सिया बाय कर.